आपल्याला माहिती कसं पडतो पाऊस. समजा समुद्राच्या पाण्यात काय आहे वाफ वाफवरती वाऱ्याच्या साईडवर जे घर बांधतात घराला गारवा लागला की ते घरातून परत पाणी पडतं. मग ते पाणी पुन्हा जमिनीला येतं. याला आपण काय म्हणतो जलचक्र. बरोबर नाही. आणि हे पाणी जे आहे त्या पाणी आपण साठवणं करत असताना पाणी निर्मिती कसं होतं हे आपण आज पाहणार आहोत. तर आता तुम्ही पण सांगा नेमकं काय पाण्याचं काय. जसं तुम्ही आता सांगितलं जलचक्र ज्या पद्धतीनं पाणी समुद्राच्या पाण्याचं जे उन्हामुळे वाफ होते आणि ती वाफ परत वाफेच्या स्वरूपात ढगामध्ये जाते. ढगाचं पुन्हा थेंबांमध्ये त्याला गारवा निर्माण होतो आणि थेंबांचं रूपांतर पुन्हा पावसामध्ये होतं आणि पावसाच्या स्वरूपात पुन्हा ते पाणी आपल्याला जमिनीवर मिळतं. तर अशा प्रकारे आपण जे पाण्याचे जे स्रोत आणि पाण्याची निर्मिती आहे छोट्याशा कार्य